नमस्कार मित्रांनो, काही चिंचा फोडायचं काम चाललंय बघा. हे बघा चिंच आहे, चिंच फोडून चिंचूक काढायचं, बाजूला टाकायचं. हा गाभा आता चिंचूक बाजूला टाकायचं आणि ही गाभा बाजूला टाकायचा. आता हे चिंचेचं फायदं बघा असं आहे. तर ही रोजच्या कालवणात भाजीला एवढी 2 बोटकं चाकली की भाजी तयार झाली. खाया चांगली. तसंच ओली बिळीला चिंचेचं पाणी लागतं, वडापावाला चिंचेचं पाणी लागतं आणि बऱ्याच पदार्थाला हे चिंचेचं पाणी उपयोगी येतं. आणि ही जी चिंचूक आहे तर हे तरी भाजून खाया बी चांगलं लागतं. तर पुन्हा हे भिजवून गोंगडीला रंगाच्या उपयोगाला बी येतात. त्याचं बरंच फायदे आहेत, पण तेवढी माझ्याकडे माहिती नाही. जेवढी माहिती आहे ती तुम्हाला सांगतोय मी. तरी असं चिंचेचं बघा फायदा होतो. आता आम्हाला उशीर झाला फोडाय, ऊन होतं जास्त म्हणून आम्ही काय सकाळपासून सुरुवात केली नाही. आता दुपारनं सुरुवात केली बघा. आणि ही जेवढी चिंच फोडू आम्ही ही मंडईला नेतो मी विक्रीला. तर ही साधारण 170 ते 200 रुपये किलोनं जाते बघा मंडईला. आणि हा चिंचेचा गाभा नुसता 170-200 रुपये किलोनं जातो. आणि ही जी तलपारा सकाट आहे ही कमीत कमी 35 ते 40 रुपये किलोनं जाते बघा. हिचा असं फायदा आहे. आणि ही जी तलपारा जी आहे ती ही आपल्या रानात खाताला उपयोगी येतात. ही तलपारा वाया जात नाहीत. म्हणजे हिचं कुठलंच वाया जात नाही. चिंचूक वाया जात नाही, तर पुन्हा आणि तलपार वाया जात नाही. तर म्हणजे किती फायदा आहे चिंचेचा. सकाळपासून आम्ही एक पोत आता जवळजवळ म्हणजे सुरुवात केली फोडायला. आता ही संध्याकाळपर्यंत पुरं करायचं आणि उद्या सकाळी इकरीला न्यायचं. तर बघा हे आपण जर कष्ट घेतलं तर आपल्याला 4 रुपये मिळतात. तर आम्ही आता सगळं झाड अशाच पद्धतीनं तोडून त्याचा गाभा वेगळा काढला आणि ती चिंचूक एका बाजूला गाभा एका बाजूला ती सगळं अशा पद्धतीनं बघा आम्ही मंडईला विक्री करतो. तर असं चिंचेचं फायदा आहे बघा. धन्यवाद.